आम्ही त्यावेळेला सरकारमध्ये मी आणि अजितदादा जाणार नव्हतो. सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवावी हा निर्णय भाजपचा होता की राष्ट्रवादीचा? आवडते उपमुख्यमंत्री कोण, अजित पवार की देवेंद्र फडणवीस? महाराष्ट्रातले विकास पुरुष कोण, शरद पवार की नरेंद्र मोदी? एक जरी जागा शरद पवारांच्या पक्षाची जास्त आली तर जनतेच्या न्यायालयात फैसला झाला असं शरद पवार म्हणू शकतात. तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी सोनाली शिंदे. साम टीव्हीमध्ये तुमचं स्वागत आहे. लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अटीतटीची लढाई होते, वेगळी समीकरणं पाहायला मिळतात आणि त्यामुळेच ही निवडणूक महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही मतदारसंघ असे आहेत ज्याच्याकडे विशेष लक्ष आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ. यामध्ये सुनील तटकरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभे आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते आहेत आणि त्याचबरोबर अनंत गीते हे ठाकरे गटाचे उमेदवार आहे. यांच्यामध्ये ही लढत होते आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुनील तटकरेजी. खूप खूप स्वागत आहे तुमचं साम टीव्हीमध्ये. प्रचार जोरदार सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की त्यांची जी राजकीय वाटचाल अत्यंत मोठी राहिलेली आहे. वडील काँग्रेसमध्ये होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जॉईन झाले. पहिली त्यांनी विधानसभा लढवलेली आहे, त्याआधी जिल्हा परिषदेवर ते सक्रिय होते. अनेक मंत्रिपदं त्यांनी भूषवलेली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी, ज्यावेळेला एक राष्ट्रवादी होती तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष राहिलेत आणि आता सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. असे तटकरेजी आपल्यासोबत आहेत. तटकरेजी, प्रचार सुरू आहे, आता सुद्धा तुम्ही या मुलाखतीनंतर प्रचाराकडे वळणार आहात. काय वाटतं, सोपी निवडणूक आहे की अटीतटीची आहे? पहिल्यांदा आपण मला बोलवल्याबद्दल आपले आभार. 18वी लोकसभेची निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघातून मी लढत असताना शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI आणि अनेक आमचे घटक पक्ष त्या ठिकाणी आहेत. ही निवडणूक 2014ला मी पहिली निवडणूक लढली, 2019ला लढली. त्याच्यापेक्षा ही निवडणूक खूप सोपी आहे, कारण एक फूट मोठी राजकीय ताकद ही माझ्या पाठीमागे आहे. आपण ज्या महायुतीमध्ये आहात त्यांचं ब्रीदवाक्य आहे मोदींची गॅरंटी, मोदींची गॅरंटी. हे घेऊन ते देशभरात जात आहेत. काय वाटतं, तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही कुठली गॅरंटी घेऊन लोकांपुढे जात आहात? मी विकासाची गॅरंटी घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये जातो आहे, पण मला विश्वास आहे की माझ्या विकासाचा गॅरंटीचं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मला रूपांतर करायचं आहे. त्यामध्ये रोजगाराची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. कोयनेचं पाणी अडवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत. या सगळ्याची पूर्तता करत असताना मग मला मोदींच्या गॅरंटीची आवश्यकता आहे. माझी विकासाची गॅरंटी आणि माझ्या विकासाच्या गॅरंटीला महत्त्वाचा जो काही गाभा आहे, त्याच्या पाठीमागचा जो काही सपोर्ट आहे, तो मोदी गॅरंटीच असल्यामुळे मला ते काम करणं निश्चितपणे सोपं जाईल. सर, तुम्ही आता उल्लेख केला विकासाच्या कामांवर तुम्ही लोकांकडे जाता. अशी कुठली कामं घेऊन तुम्ही विशेषतः लोकांकडे जातात? कारण रायगड जिल्हा म्हटला तर रायगडच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्यासुद्धा डोळ्यासमोर पहिला येतो की मुंबई गोवा महामार्ग, ज्याचं काम खरं तर तुमच्या काळामध्ये त्या रुंदीकरणाचं सगळं काम सुरू झालं होतं. त्याच्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं काम झालं, इतरसुद्धा कामं झाली. मात्र त्या महामार्गाचं काम होत नाही, कारण त्यावर मुंबई गोव्याकडे जाणारे, मुंबईपासून गोव्याकडे जाणारे अनेक प्रवासी अवलंबून असतात आणि सर्वाधिक अपघातांचा रस्ता म्हणून सुद्धा कधी काळी त्याची नोंद झाली आहे. माझ्या सार्वजनिक जीवनाला 40 वर्ष 23 मेला पूर्ण होते. गेल्या 40 वर्षाचा माझा राजकीय प्रवास विकासाच्या मुद्द्यावरती राहिला. आपण विचारलं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. कोकणी माणसाच्या मनामध्ये शल्य दुःख आहे की राज्यभरात, देशभरामध्ये इतर राष्ट्रीय महामार्ग होत असतानाच माझा कोकणचा मुंबई गोवा रस्ता रखडला. मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो जिल्ह्याचा, त्यावेळेला देशामध्ये UPAचं सरकार होतं. कमलनाथ त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते. पवारसाहेब देशामध्ये नेतृत्व करत होते. त्यावेळेला मी त्यांच्या माध्यमातून पळसपा ते इंदापूर हा पहिला टप्पा मंजूर केला, पण तो करत असताना भारत सरकारने त्यावेळेला तो BOT तत्वावरती केला. 2014 सालामध्ये सत्तांतर झालं. नितीनजी गडकरी यांनी प्रचंड प्रमाणावरती पायाभूत झालं, संबंध देशभरामध्ये विणलं. त्यावेळेला त्यांच्यामार्फत इंदापूर ते पात्रादेवी असे पुढचे 3-4 टप्पे त्यांनी केले. त्या रस्त्याचं काम त्यांनी 2014 ते 19 कालखंडामध्ये घेतलं आणि त्याच्यातलं आज बऱ्यापैकी काम पूर्णत्वास आहे, पण अजून रस्ता पूर्ण झालेला नाही, वस्तुस्थिती नाकारता येत नाही. महत्त्वाचा आपण जो मला प्रश्न विचारला तो पळसपा ते इंदापूर. 2019ला मी खासदार झाल्यानंतर एक लक्षामध्ये आलं की कोकणात प्रचंड प्रमाणावरती पाऊस पडतो. पुढील सगळा भाग
पुढील सगळे टप्पे गडकरी साहेबांनी काँक्रीटीकरणाचे केलेत. हा एवढाच टप्पा मात्र हा डांबरीकरणाचा होता. म्हणून विरोधी पक्षाचा आमदार असताना गडकरी साहेबांना मी भेटलो. त्यांचं मन मोठं आहे, त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. केवळ माझ्या 11 खतरत्यांनी 700 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि त्याच्या माध्यमातून आज पळसपा ते इंदापूर या टप्प्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला आहे. काम जवळपास 80% पूर्ण झालं आहे. 20% काम राहिलं आहे. अपेक्षा अशी आहे, कारण आता पाऊस जवळ आला, आपल्या कोकणामध्ये 4 महिने काम फारसं करता येत नाही, पण तरी पण ते काँक्रीटीकरणाचं काम असल्यामुळे त्याही स्थितीमध्ये पाऊस आणि काँक्रीटीकरण याचं तांत्रिक ताळमेळ घालत ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील. म्हणून 2024 अखेर पळसपा ते थेट पाथरादेवी हा मुंबई गोवा 4 पदरी रस्ता अतिशय उत्तम पद्धतीने झालेला पाहायला मिळेल. माझ्या पुढच्या रोडमॅपमधला सर्वात प्रायोरिटीचं काम ते आहे. रायगडच्या दृष्टीने सुनील तटकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट काय, की हा प्रोजेक्ट माझ्या रायगडमध्ये झाला पाहिजे? रायगडमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण रायगडमध्ये आणि संबंध रत्नागिरीपर्यंत आपण पाहिलं तर समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे रासायनिक प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणावरती आले. कारण इन्फ्लुएंट डिस्चार्ज करण्यासाठी खाडीसोबत सोपी पडते म्हणून ते झालं, पण त्याला 50-60 वर्ष झाली. त्याचे परिणाम आज आम्ही भोगतो आहोत. दुष्परिणाम जास्ती भोगतो आहोत. फार कमी प्रमाणामध्ये त्याचे फायदे झालेत. म्हणजे एम्प्लॉयमेंट तयार झालं, मी नाकारत नाही, पण आज प्रदूषण विरहित कारखानदारी निर्माण करत असतानाच पर्यटनावरती आधारित रोजगाराला गती देणं हे माझं ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्यातला अटल सेतू पहिला झाला. अटल सेतूवरून आपण ज्या वेळेला करंजाला उतरतो त्याला करंजा ते रेवस आणि रेवस ते रेड्डी, एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलं. मी गेले 2 वर्ष आपल्याला अतिशय अभिमानपूर्वक आणि नम्रतापूर्वक सांगू इच्छितो आहे, या राष्ट्रीय महामार्गासाठी मी सतत अजितदादांच्या जो संपर्कात होतो. अजितदादांची मदत झाली. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणावरती मिळालं. भारत सरकारची परवानगी जी CRZची असते, CWPRची असते, पर्यावरणची असते, ती मिळवली. आणि आत्ता करंजा ते रेवस, साळाव पूल, आगरदांडा ते तुर्माडी पूल, बागमाळला ते बाणकोट पूल, केळशी खाडीवरचा पूल, दाभोळ खाडीवरचा पूल, अशा जवळपास 8 ते 10 पुलाच्या कामाच्या निविदा निघाल्यात. माझं सर्वात ड्रीम प्रोजेक्ट असेल की हे काम पूर्ण करणं. त्यामध्ये आदिती पर्यटन मंत्री असताना याच रस्त्यावरती 93 एक टुरिस्ट पॉईंट विकसित केले की त्या रस्त्यावरनं प्रवास करणं इटसेल्फ इज अ टुरिझम. बरं, इटसेल्फ इज अ टुरिझम. सो आपोआपच आज मला अनुभवायला मिळत आहे की 2009 सालामध्ये मी शिवधनचा आमदार झालो. त्यावेळेला शिवधनमध्ये पोटेन्शियल जे पर्यटनाच्या बाबतीमध्ये होतं ते हार्डली 5 ते 10%. म्हणजे त्यावेळेला शिवधन शहरामध्ये 10 हॉटेल होती. देव्यागरमध्ये तर 2-4 हॉटेल असतील. आज दोन्ही ठिकाणी 700 ते 800 रिसॉर्ट स्थानिकांची आहेत. आणि शुक्रवारपासून रविवारपर्यंत या हरिहरेश्वर, शिवर्धन, दिव्यागर इथे किमान 4 ते 5 हजार वाहनं येतात. तिथे राहायला जागा उपलब्ध होऊ शकत नाही. स्वाभाविकपणाने पर्यटन वाढलं, बरोबर, आर्थिक पर्यटन वाढले, रोजगार वाढला. तर तो महत्त्वाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरा महत्त्वाचा आहे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. आपण मगाशी उल्लेख केलात, मुंबई पुणे रस्ता एकेका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्याच्या गती मिळाली. गडकरी साहेबांचं योगदान राहिलं. दुसरा समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई, देवेंद्रजी फडणवीस हे त्याचे कर्तुम आहेत. तसा कोकणाच्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा रस्ता आणि सागरी महामार्ग याच्या मधोमधून जाणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे या महायुतीच्या सरकारने आज त्याचं आखणी तयार केलेली आहे. त्याच्याही कामाची सुरुवात नजीकच्या कालावधीमध्ये होईल. माझा प्रयत्न राहील की 3 वर्षामध्ये ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार करणं. चौथं वसई, विरार, अलिबाग कॉरिडॉर, अशा 4 गोष्टी झाल्या की आपोआपच प्रदूषण विरहित वेगवेगळ्या उद्योगाला मान्यता मिळेल. आज दिघी पोर्ट अदानी ग्रुपने घेतलेला आहे. स्वाभाविकपणाने अदानी ग्रुप एखाद्या ज्या वेळेला व्यवसाय घेते त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी आणण्याचं त्यांचं नियोजन आहे. त्या कारखानदारी आणण्यामध्ये एक गोष्ट मी स्पष्टपणाने करणार आहे की कुठलीही प्रदूषण निर्माण करणारी कारखानदारी येऊ नये. सर्व्हिस सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर असे सेक्टर्स त्या ठिकाणी यावेत. म्हणजे मग एम्प्लॉयमेंट जनरेशन पण होईल, टुरिस्टचा दर्जाही त्या ठिकाणी राहील. आणि मग त्या माध्यमातून थेट दापोली गुहागरपर्यंत, आज माझा लोकसभा मतदारसंघ गुहागरपर्यंत आहे. आणि त्याच्यामुळे
त्या पट्ट्यामध्ये निसर्गाचं वरदान खूप मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे या तिन्ही गोष्टीची मेळ घालता आली. तुम्ही वारंवार उल्लेख करतात की प्रदूषण होणार नाही अशा उद्योगांना प्रोत्साहन देणार, पण आता पेट्रोकेमिकल झोनचा एक मधल्या काळात तुमच्या इथे चर्चा सुरू होती, लोकांचा सुद्धा त्याला विरोध होता. नाही, त्या संदर्भामध्ये माझी सुद्धा स्वच्छपणाची भूमिका आहे. ते येणार असं नियोजित होतं. आता अद्याप त्याच्यात BDP बल्क ड्रग पार्क त्या बाबतीमध्ये अजूनही निर्णय झाला नाही. पण तुमचा विरोध आहे त्याला? नाही, त्याचा मी पूर्णपणाने समजून घेणार आहे. मला अनेकदा सांगण्यामध्ये आलं की त्याच्यातून अजिबात प्रदूषण होणार नाही, पण माझी स्वतःची अजून खात्री झालेली नाही. त्याच्याबद्दलची खातरजमा पक्की करून घेणार. नेमकं त्याच्यामधून काय काय आहे, त्याला इन्फ्लुएंट किती निघणार आहे, इन्फ्लुएंट डिस्चार्ज होणार असेल तर त्याचे मी त्या बाबतीमध्ये भूमिका घेणार. पण नसेल तर मात्र त्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा तो होणार आहे रोहा तालुक्यातल्या चणेरा आणि मुरुड तालुक्याच्या परिसरामध्ये. पण त्याचे गुण दोष पाहून त्या संदर्भातली भूमिका घेणार. विकास कामांबद्दल आपण बोललो, पण रायगडमध्ये राजकारण गेल्या काही महिन्यांपासून तापले, विशेषतः शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर जास्त प्रमाणात तापलेलं आहे. पण आपण थोडासा पहिला पॉझिटिव्ह मुद्द्यावर बोलूया की तुमचा जो लोकसभा मतदारसंघ येतो त्यामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये जवळपास 5 आमदार हे महायुतीचे आहेत. त्याचा फायदा होईल तुम्हाला असं वाटतं? निश्चित ते 5ही आमदार सक्रिय आहेत. या 5ही आमदारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रामध्ये शेकडो कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. त्यांच्या सर्वांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे या 5ही आमदारांचं जे समर्थन मला मिळालेलं आहे, 5ही विधानसभा मतदारसंघ माझ्यासाठी हे मोठ्या आता समर्थन मिळालंय. पण महिनाभरापूर्वी परिस्थिती वेगळी होती. शिवसेनेचे जे प्रतोद आहेत भरत गोगावले ते असतील, आणखी एक आमदार नाराज होते. कुठल्या आश्वासनांवर ही नाराजी दूर झाली आहे? असं आहे, नाराज ते नव्हते. जोपर्यंत अधिकृत महायुतीचा उमेदवार म्हणून माझी घोषणा होत नव्हती तोपर्यंत त्यांच्या पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार होता. शिवसेनेने मागितलं, फारसा आग्रह नव्हता पण त्यांनी मागितलं. भारतीय जनता पक्षाने मी ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होतो त्यावेळेला या मतदारसंघाची पूर्णपणे तयारी केली होती. धैर्यशील पाटील जे शेतकरी कामगार पक्षामध्ये दीर्घकाळ राहिलेले होते त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं. लोकसभेचे उमेदवार त्यांची होणार म्हणून त्यांचं पूर्वतयारी केली होती. स्वाभाविकपणाने तोपर्यंत त्यांचा अधिकार होता, ते नाराज नव्हते, उमेदवारी मागण्याचा अधिकार होता. पण अधिकृत उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर 2 बाबी घडल्या. एकतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली रामदासभाई कदम, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि शिवसेनेचे पदाधिकारी अशी माझी प्रदीर्घ बैठक झाली. कुठल्या आश्वासनानंतर हा विरोध मावळला? आश्वासन आहे एक असं आहे की माझ्या राजकारणामध्ये आतापर्यंत शिवसेनेची युती करण्याचा हा पहिला प्रसंग. बरोबर. एकेकाळी काँग्रेस, मग राष्ट्रवादी काँग्रेस. स्वाभाविकपणाने कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी लढत होत गेली. बरोबर. तर त्याच्यामुळे कधी एकत्रितपणाने निवडणुका लढल्या नाहीत. ते त्यावेळेला निवडून आले, आम्ही निवडून येत गेलो. अनेक वेळेला स्थानिक पातळीवरती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपालिका होत असतील, त्यामुळे स्वाभाविक संघर्ष होता. पण त्याच्यामध्ये व्यक्तिगत द्वेष कधी नव्हता. त्यांनी माझ्याबद्दल तर ठेवला, माझ्याकडनं त्यांच्याबद्दल तर राहण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण पहिल्यांदाच ज्या वेळेला आपण निवडणूक लढतो त्याला स्वाभाविकपणाने त्यांना वाटू शकतं की मी आज प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे, त्यावेळी पुढचं त्यांना पटलेली आहे, 100% त्यांना पटलं. आणि आज माझ्या शिवधन मतदारसंघामध्ये ज्या गतीने काम त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे महाड, पेण, अलिबाग, दापोली या विधानसभा मतदारसंघात तिथले आमदार काम करतात. एक मोठं आव्हान सध्या निवडणुकीत पाहायला मिळतं ते म्हणजे तुमच्याही मतदारसंघामध्ये ते असेल, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूती. अगदी छगन भुजबळांनी सुद्धा काल याबद्दलचा उल्लेख केलेला आहे, जाहीर प्रतिक्रिया दिलेली आहे की NDAला ही निवडणूक सोपी नाही, कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूती लोकांमध्ये आहे. त्याचा काही फटका तुम्हाला बसू शकतो असं वाटतं? असं आहे की हे दोन्ही महाराष्ट्राचे नेते आहेत. स्वाभाविकपणाने सहानुभूती, कारण ज्या वेळेला शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, अजितदादांनी, आम्ही सर्वांनी मिळून भूमिका घेतली, त्यावेळेला त्या भूमिकेच्याबद्दल सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रश्नचिन्ह जरूर निर्माण केलं गेलं. पण प्रयत्नपूर्वक आम्ही मंडळींनी आपापल्या मतदारसंघामध्ये जनतेमध्ये जात आमच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलं. आणि ज्या कारणासाठी जातो आहोत हे जे सुरुवातीला आम्ही सांगितलं जून महिन्यामध्ये 2023च्या, आज 2024मध्ये ज्या राजकीय निर्णय घेण्याच्या पाठीमागची कारणमीमांसा सांगितली होती, मला सांगायला खचितच अभिमान वाटतो आहे
की आज आम्ही त्यावेळेला जे काही जनतेसमोर आश्वासित केलं होतं त्याची पूर्तता झालेली आहे. बरं, म्हणजे लोकांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केला असं आपण म्हणूया. पण त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे, ठाकरेंबद्दलची सहानुभूती आजही महिलांमध्ये किंवा इतर मतदारांमध्ये पाहायला मिळते. त्याचा काहीचा फायदा गीतेंना जास्त होईल असं नाही वाटत? मला बिलकुल वाटत नाही. ज्या वेळेला समर्थपणाने आपण लोकांची सेवा करत असतो त्यावेळेला रायगडची जनता असेल, महाराष्ट्रातील जनता असेल, त्यांच्यासमोर जे उमेदवार उभे आहेत त्यांचं दायित्व जनतेशी किती आहे याचा विचार करणारा वर्ग सुद्धा खूप मोठा आहे. माझ्या राजकीय जीवनामध्ये मी अनेक वेळेला ज्या वेळेला निवडणुका लढलो त्या वेळेला असे प्रसंग आले होते. पण ते प्रसंग जरी आले तरी थेटपणाचा जो संपर्क होता तो जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे लोकांशी नाते आहे असं तुमचं म्हणणं आहे. तो आहे अधिक भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचं पाठबळी पाठीमागे. बरोबर, तुम्ही अगदी योग्य उल्लेख केला. त्याच प्रश्नाकडे मी येत होते. एकीकडे भाजप शिवसेना तुमच्या सोबत आहे, पण रायगड जिल्ह्यामध्ये नेहमीच निर्णायक ठरले तो शेकाप सुद्धा. कारण मला तुमची जी पहिली, तुम्ही एकच निवडणूक आतापर्यंत हरला ते पण 2000च्या फरकाने, 2014ची लोकसभा निवडणूक, आणि त्यावेळेला शेकाप तुमच्या सोबत नव्हतं. फक्त 2000 मतांच्या मुळे तुम्ही हरला होतात आणि 2019ला ते शेकाप तुमच्या सोबत होतं, तर तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आला होतात. आता शेकाप हे महाविकास आघाडीत आहे, शेकापचा किती फटका बसेल? एक असं की 2014ची निवडणूक मी हरलो त्याला शेकाप माझ्याबरोबर नव्हतं, पण ते कारण नाही. बरं, माझ्या नावाचे 3 उमेदवार होते, त्यांना 18,000 मतं मिळाली एक. आणि त्यावेळेला मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली, देशाचं एक वातावरण बदललं, त्याचा खूप मोठा फायदा. पण ती लाट 2019ला पण होती. ऐका, 14 सांगतो, त्याचा खूप मोठा फायदा अनंत गीतेने मिळाला. 2019ला सुद्धा ती लाट होती. शेतकरी कामगार पक्ष सोबत होता, काँग्रेस पक्षही सोबत होता, पण 14 ते 19 ज्या पद्धतीने माझा संपर्क राहिला, लोकांच्यामध्ये मी काम करत राहिलो, जनतेने मला 84 सालापासून अनुभवलं, त्याच्यामुळे माझ्याबद्दलची एक सहानुभूती जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि जनतेने निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला लोकसभेला पाठवायचं. एक शेका पक्षाची मदत मला नक्की झाली, काँग्रेस पक्षाची नक्की झाली. त्यावेळेला तर मोदी साहेबांचा करिश्मा टिपेवरती होता, आजही आहे, आज त्याच्यापेक्षा जास्त टिपेवरती आहे. पण आता शेका पक्ष नाही, पण पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मोठ्या प्रमाणावरती पराभव झाला. ते आरोप करतात माझ्यामुळे झाला. मला मताधिक्य मिळालं शेका पक्षामुळे मिळालं, आणि 35,000 जर का ते पडत असतील तर मग त्या मतदारसंघात माझी शक्ती असं त्याला शेकापचा तेवढा प्रभाव राहिला नाही असं तुमचं? नाही, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देते. ते म्हणतात ज्यावेळेला मी त्यांच्या पाठीत मी त्यांना फसवलं, त्याचा मला त्यांना सवाल आहे की 35,000च्या मताधिक्याने तुम्ही अलिबागमध्ये पराभूत होत असाल आणि मला 17,000चं मताधिक्य दिलं असं तुमचा दावा असेल, तर मग कुठलं तरी एक खोटं आहे. एक तर मला मताधिक्य मिळाले ते माझ्या मेरिटवरती, का 35,000चं मताधिक्य फरकाने तुम्ही पडलात आणि ते माझ्यामुळे पडलात, तर मग मी करतूम त्या अलिबागमध्ये. दुसरं, धैर्यशील पाटील शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून आज भाजपमध्ये आहेत. फार मोठ्या प्रमाणावरती त्यांची ताकद पेण तालुक्यामध्ये आहे आणि आज अलिबागमध्ये सुद्धा महेंद्र दळवी काम करतात. इतर ठिकाणी थोडक्यात शेकापचा फटका बसणार नाही असं तुमचं म्हणणं? 100% बसणार नाही. याचं कारण तेवढी किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट ताकद आज शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची माझ्यासोबत आहे. बरं, आणि माझे स्वतःचं ओरिजिनल प्लस ह्या 2 शक्ती ज्या आज रायगड लोकसभा मतदारसंघात अतिशय प्रबळ आहेत. बरं, त्याच्यामुळे मोठ्या फरकाचा विचार केला. जो तुम्ही उल्लेख केला की मगाशी 2000 मतांचा आपण बोललो की तेव्हा एक उमेदवार तुमच्या नावाप्रमाणेच त्यांचं नाव होतं, अगदी वडिलांचं नाव पण दत्तात्रय आणि दत्ताराम एवढाच त्यातला फरक होता. यावेळेला सुद्धा सुनील तटकरी नावाचे एक उमेदवार उभे आहेत, त्याच्याबद्दल काय काळजी घेताय? मला माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी अर्ज तो मागे घेतलेला आहे. बरं, आता माझ्या नामसाधर्म्याचा कोणी उमेदवार नाही. एक महत्त्वाचा आणखी एक फॅक्टर तुमच्या लोकसभा मतदारसंघात आहे, ते म्हणजे मुस्लिम मतदारांचे. तर मुस्लिम मतदार कोट अनकोट हे मी जाणीवपूर्वक बोलते, कारण मतदार जो आहे, मोदींनी काही निर्णय गेल्या काही काळामध्ये घेतलेले आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही युतीमध्ये आहात, त्याला थेट मुस्लिम समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि जवळपास 28 ते 30% हा समाज अलिबाग आणि त्या साईडला तुमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. तर त्याचा काय फटका बसू शकतो, काय वाटतं? एक तर जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये गेल्या 1-2 महिन्यामध्ये काही शक्ती व्हॉट्सअपच्या द्वारे अत्यंत अयोग्य पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेले 40 वर्ष
ज्या पद्धतीने मी सार्वजनिक जीवनामध्ये वावरलो त्यामुळे मी सेक्युलर आहे आणि त्या माझ्या सेक्युलरिझममुळे मुस्लिम जनतेचं पाठबळ मला पाठीमागे खूप मोठ्या अगदी प्रमाणात आतापर्यंत तो समाज तुमच्याच बरोबर होता, फक्त आता विरोध आताही- त्यांचा आहे की तुम्ही महायुतीत गेलेला. आताही आहे. त्यांच्यावरती हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय विरोधकांच्याकडून. कुठल्या शक्ती आहेत मी या? सांगतो ना, सरळ आहे. शिवसेना आज उभाठा, शिवसेना म्हणजे उभाठा ते आहेत. त्यांच्या समवेत अजून काही पक्ष आहेत. कारण पवारांनी पण सभा घेतली अलिबागमध्ये 4 दिवसांपूर्वी. त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आहे. पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचं दैवत आहे, त्यांनी सभा घेतली. मला हरकत असं काही कारण नाही. म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुस्लिम समाजामधील संभ्रम तयार करतात असं मत आहे तुमचं? मी पवार साहेबांचं नाव घेतलं नाही. बरं, विनाकारण त्या नावाशी गुंतवलं जाऊ नये. आज जाणीवपूर्वक दस्तूर खुद्द उमेदवार असतील, उभाटा प्रमुख असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असतील, हा गैरसमज करण्याचा प्रयत्न नक्की करतायत. पण यांनी किती गैरसमज केला तरी मुस्लिम समाज मला 40 वर्षे ओळखतो आहे आणि मुस्लिम समाजाला माझं सेक्युलरिझम माहिती आहे. तेही सेक्युलर माणसाच्या पाठीमागे उभे राहतील. तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे सर? मी मतदार, मी उमेदवार आहे. एक 370 CAA या कायद्यामध्ये या देशातील मुस्लिमांच्यासाठी काय विरोधातली भूमिका काहीच नाही. शेवटी CAA कायदा काय, फाळणी झाल्याच्या नंतर जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले, हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्धजन किंवा जैन बांधव जे गेलेत, त्यांना या देशामध्ये परत आणण्यासाठी जी वास्तव्याची अट शिथिल करण्यात येईल तो CAA आहे. त्यामुळे याच्यावरती यांच्यावर परिणाम होण्याचं काय कारण? 370 कलम काश्मीर पुरता सीमित, त्याचा काय परिणाम होता देशातल्या उरलेल्या भागाच्या वरती? काही नव्हता. पण जाणीवपूर्वक हे पसरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय मुस्लिम समाजाच्या सुद्धा लक्षामध्ये येत आहे. कारण आजवर काँग्रेस पक्षाने मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला वापरून घेतलं. आत्ताही लक्षात येत आहे की माझ्या मतदारसंघामध्ये याच पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण याच अनंत गीतेनी बॅरिस्टर या अंतुले साहेब यांचा हिरवा साप म्हणून उल्लेख केला. त्यांच्या अनेक भाषणामध्ये मुस्लिम समाजाचा उल्लेख जे मी तोंडात वाक्य काढू शकत नाही या पद्धतीने अनंत गीते करत आले. वेळोवेळी त्यांची भूमिका अत्यंत जात्यांत पद्धतीची अनंत गीतेची राहिली. त्यांच्या पक्षप्रमुखांची भूमिका तर नेहमीच ते अजूनही म्हणतात, होय मी प्रखर हिंदुत्ववादी आहे. पण विरोधकांची ही खेळी यशस्वी होईल असं वाटतं? तुम्ही म्हणताय का नाही? बिलकुल अजिबात नाही. मला माझ्या लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या बद्दलचा गाढ विश्वास आहे. अल्पसंख्याक समाजाचा माझ्यावरती विश्वास आहे. आणि मी आपल्याला दुसरं सांगतोय की बॅरिस्टर अंतुले कोकणाचे नव्हे तर महाराष्ट्राचे नेते. आज मुश्ताक अंतुलेंनी तुमच्या पक्षात या निवडणुकीच्या तोंडावरती सोबत प्रवेश केला. याचा अर्थ आपण समजून घ्या. मुश्ताक अंतुलेंची सुद्धा राजकारणातली जाण मोठी आहे, त्यांचाही संपर्क मोठा आहे. अशा वेळेला ज्या अर्थी त्यांनी एक हा निर्णय घेतला याचा स्पष्ट अर्थ आहे की मुस्लिम समाज हा जितक्या ताकदीने माझ्या पाठीवर सोबत 2019ला राहिला तेवढाच त्याच्यापेक्षा जास्त राहील. कारण या सरकारकडनं मी युनानी कॉलेज मंजूर केलं, काय पायाभूत सुविधा निर्माण केल्या. तुम्ही त्यांच्यासाठीचे विकास काम आणले असं तुमचं म्हणणं आहे. रायगडच्या मतदारांचा जर आपण स्वभाव पाहिला तर कायम प्रवाहाच्या विरोधात राहिलाय. म्हणजे इंदिरा गांधी हत्येनंतर देशात काँग्रेसची लाट होती तेव्हा काँग्रेसचं डिपॉझिट इथे जप्त झालेलं आहे. मोदींची यावेळेला इथे लाट होती 2014ला, तेव्हा 2000चा फरक होता. पण 2019ला तुम्ही निवडून आल्यात. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सेना भाजपची लाट होती तेव्हा इथे शेकापचा लोकप्रतिनिधी निवडून आले. त्यामुळे कायमच मतदारांनी प्रवाहाच्या विरोधातली उमेदवारी पसंती केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं यावेळेला काय चित्र असेल? रायगडची जनता शून्य आहे. प्रवाहाच्या विरोधामध्ये रायगडची जनता मतदान करते असं त्या वेळेला जे आपल्याला वाटतं. 84 साली इंदिराजींच्या हत्येच्या नंतरची सहानुभूतीची लाट निर्माण झाली. एक चूक काँग्रेस पक्षाने केली की बॅरिस्टर अंतुले साहेबांना उमेदवारी नाकारली. बरोबर. आणि अंतुले साहेबांनी त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा त्याग केला होता काँग्रेसच्या हायकमांडच्या सांगण्यावरून. ती निवडणूक अंतुले साहेबांनी अपक्ष लढवली, त्यामुळे काँग्रेसचं डिपॉझिट गेलं. पण अंतुले अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले पण त्यांनाही खास काही मतं मिळालेली? त्यांना मिळाली ना. अंतुले साहेबांचा पराजय 39,000 झाला. 1,30,000 वगैरे. त्यावेळेला मतदानच कमी होतं. त्यावेळेला इतकं मतदान नव्हतं. ती 84ची बाब आहे. पण त्याच्यामुळे ते तसं घडलं. 19 सालामध्ये जनतेने मला स्वीकारलं. कारण अनंत गीतेंची निष्क्रियता, मोठ्या प्रमाणावरती मोदींचं पाठबळ असताना सुद्धा अनंत गीतेंच्याबद्दल प्रचंड नाराजीचा सूर जनतेच्या मनामध्ये होता. त्याचा परिणाम. माझ्याबद्दल नाराजी नाही, आपण लक्षात घ्या. माझ्याबद्दलची मतदारांच्या मध्ये नाराजगी नाही. ती आहे वेगळा करण्यासाठी असं दाखवण्याचा प्रयत्न
दोन पद्धतीने केला जातोय की मी आज भारतीय जनता पक्षाविरुद्ध गेलो म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. अरे आयुष्यभर किती 8 निवडणुका भाजपबरोबर लढत आले, ते काय स्वतःचा प्रूव्ह करू शकतात? त्यांचा सेक्युलरिझम, त्यांना नैतिकता नाही. उद्धव ठाकरे काय सेक्युलरिझम सांगू शकतील? त्यांच्या शिवसेनेच्या सर्व तुम्ही निवडणुका भाजपमध्ये राहून सेक्युलर आहात असं तुमचं म्हणणं? भाजपमध्ये राहून नाही, महायुती बरोबर ऐका, फरक आहे. या देशामध्ये वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये आहेत. इंडियामध्ये सुद्धा असलेले पक्ष आहेत काही आज आपण पाहिलं तर आज सोकाल इंडिया आघाडीमध्ये असलेले पक्ष, त्याच्यामध्ये प्रचंड विरोधाभास नाही आहे, प्रचंड विरोधाभास आहे, राजकीय विरोधाभास आहे. सेक्युलर आहात असं तुमचं म्हणणं आहे? दावा आहे. आणि आमच्या सेक्युलरिझमला भारतीय जनता पक्षाने कधी विरोध केला नाही. भारतीय जनता पक्षाने विरोध नाही केला याची 2 तुम्हाला सबळ कारणं देतो. युनानी कॉलेज देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सही केली. अल्पसंख्याक विभागाचा निधी 1000 कोटींनी वाढवला. मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक महामंडळाचा निधी वाढवला. त्याच्यातला गव्हर्नमेंटनी गॅरंटी दिली. स्पष्ट आहे हे सरकार आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे. तुम्ही गीतेंचा उल्लेख केला. अनंत गीतेंनी एका वृत्तमाध्यमांना जी माहिती दिली त्यानुसार त्यांनी असं स्टेटमेंट केलं होतं की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलंय की तटकरेंनी आमचं घर फोडलं म्हणून आम्हाला त्यांना पाडायचंय, असं गीतेंनी जाहीरपणे सांगितलं होतं. एकतर अनंत गीते पवारसाहेबांची आणि त्यांच्या कुटुंबाची का बदनामी करतात, निवडून येण्यासाठी अशा पैचं वाक्यरचना करणं अत्यंत अयोग्य आहे. पवार घराणे महाराष्ट्रातील एक दिग्गज घराणं आहे. त्यामुळे मी घर फोडलं, मी तर छोटा कार्यकर्ता आहे, ड्रॉप इन अ ओशियन पवारसाहेबांच्या समोर. त्यामुळे हे बोलणं याचा अर्थ पवारसाहेबांच्या बद्दलच्या काय वाक्यरचना होते याचा कदाचित गीतेंच्यावरती आता निवडणुकीचं एवढं दडपण आहे की त्याच्यामुळे ते भान हरपल्यासारखे बोलतात. गीतेंचं राहू द्या सर. नाही एक आपण त्यांनी काय विचारलं, मी त्यांचं फोडलं. याच अनंत गीतेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले, ते माझे नेते कधी होऊ शकत नाहीत, हे अनंत गीतेंचं वाक्य 2 वर्षापूर्वीचं आहे. पवार साहेबांच्या बद्दलचा खंजीर हा शब्द अनंत गीतेने काढला. ते नेते होऊ शकत नाहीत अनंत गीतेंचं उद्गार आहेत. सुनील तटकरचे नाहीत, आजही नाहीत, आजही नाहीत. आजही पवारसाहेब देशाचे नेते आहेत, कालही होते, आजही आहेत, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा पवारसाहेब देशाचे नेते आहेत. पण असा आरोप केला जातो म्हणजे अजित पवार ज्यावेळेला त्यांनी वेगळी चूल मांडली त्यावेळेला राष्ट्रवादीतल्या शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांनी सुद्धा आरोप केलेत की त्यांच्याबरोबरचे, अजित पवारांबद्दल समजू शकतो पण त्यांच्याबरोबरचे काही नेते आहेत त्यांनी पवारांचं घर फोडलं, त्यांनी पवारांचं घर फोडलं, असा वारंवार उल्लेख केला जातो. एक असं आहे की अजितदादा सुद्धा 35 वर्ष राजकारणामध्ये आहेत, ते काय काल राजकारणामध्ये आले नाहीत. त्यांनी भूमिका घेत असताना जे घटनाक्रम घडले त्याचा स्पष्टपणाचा उल्लेख एमईटीच्या आमचं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्याच्यामध्ये केला होता. 14 सालापासून आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, आम्ही पाठिंबा दिला, भाजपने पाठिंबा मागितला होता. 2016-17मध्ये सरकारमध्ये जाण्याचा निर्णय झाला होता, मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो. मंत्रिपदं ठरली, पालकमंत्रीपदं ठरली, खाती ठरली, 2019च्या लोकसभेच्या जागांचं वाटप ठरलं. अंतिम निर्णयासाठी पवार साहेब वारंवार या बैठकीचा उल्लेख होतो की अशी बैठक झाली होती आणि पवारांनी ठरवलं होतं भाजपसोबत जायचं, त्याच्यासाठी काही लोकांना पाठवलं होतं वगैरे. पण असं पण राजकीय काही लोकांना नाही पाठवलं. मी आणि पवार साहेब आम्ही चर्चेला गेलो नाही, कोणाला नाही पाठवलं. मी प्रदेशाध्यक्ष, साहेब होते, अमितभाई होते, त्यावेळेला तुम्ही 3 जण होते. हो, आणि आणखीन एक व्यक्ती होती. त्यावेळेला हा मुद्दा ज्या वेळेला आला, मी सांगितलं की असं असं आहे. त्यावेळेला अमितभाईंनी सांगितलं की सरकार में शिवसेना रहेगी. आम्हाला अभिप्रेत होतं की आमचं म्हणणं होतं की शिवसेना नको, शिवसेनेला बाहेर काढा, मग आम्ही सरकारमध्ये येतो. वारंवार या बैठकीचा उल्लेख होतो आणि इथे येऊन सगळी चर्चा थांबते. पण याबद्दल असंही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं असतं की पवार झुंजवत ठेवत होते एक प्रकारे, कारण दबाव वाढत होता असं सातत्याने सांगितलं जातं. असं आहे की आम्ही दिलेला प्रस्ताव जवळपास सगळा मान्य झालेला होता, फक्त शिवसेना आत की बाहेर. अमितभाईंनी सांगितलं की शिवसेना साथ में रहेगी. याचं कारण आमची दीर्घकाळ ते एनडीएचे पार्टनर आहेत. आमचा आग्रह होता की शिवसेना नको, या एका मुद्द्यावर. पण हे पवारांचं राजकारण होतं की भाजपबरोबर चर्चा सुरू ठेवायची, दबाव आपल्या नेत्यांचे बळी जाण्यापेक्षा. नाही, त्यावेळेला कोणाचं काही नव्हतं, हा आभास केला जातो. त्यावेळेला जर काय भारतीय जनता पक्षाने, त्यावेळेला ईडीच्या चर्चा सुरू होता, काही नव्हतं मॅडम, काही नव्हतं. विनाकारण आपण ट्विस्ट करू नका. जे खरं आहे ते मी सांगतोय, त्यावेळेला मी खरं आहे ते मानलं पाहिजे आणि मी ऑथेंटिक सांगतोय. मी बोला नाही, मी सांगितलं तसं नाही. मी आपल्याला मॅडम सांगितलं की मी स्वतः त्या चर्चेत होतो, जागा वाटपांच्या चर्चेत, मंत्रिमंडळाच्या रचनेच्या चर्चेत,
ठीक आहे. त्याच्यावर तोपर्यंत घोटाळ्याचे काही उल्लेख नव्हता, त्याच्या आधी चर्चा चालू होती असं तुमचं म्हणणं आहे? चौकशी चालू असेल त्याचा याच्याशी संबंध नव्हता. ठीक आहे. आम्ही त्यावेळेला सरकारमध्ये मी आणि अजितदादा जाणार नव्हतो, आमची इतरही नावं ठरलेली होती, हेही सांगतो मी. पण भारतीय जनता पक्षाने जर काय आम्ही दिलेला प्रस्ताव हो म्हटलं असतं तर 3 दिवसाच्या आत आमचं सरकारचा शपथविधी झाला असता. बरोबर. हा दावा सांगायचा मला, म्हणून ट्विस्ट नको. ठीक. आम्ही म्हणतोय तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेला काढा असं जर का अमित भाईंनी मान्य केलं असतं तर तो आमच्या सरकारचा शपथविधी गणपती उत्सव सुरू असतानाच 100% झाला असता असं आमच्या पक्षात ठरलेलं होतं. अगदी शेवटचे 2 काही प्रश्न की शरद पवार सातत्याने असं म्हणतात की काही लोक गेले कारण त्यांच्यावर ईडीचा आणि इतर संस्थांचा दबाव होता. तुमच्या पण चौकशी सुरू होती, इतरही काही नेत्यांची चौकशी सुरू होती, आरोपपत्रही दाखल झालं होतं, विशेषतः सिंचन घोटाळा ज्याचा विरोध करून भाजप सत्तेवर आलं होतं. काय वाटतं तुम्हाला, खरंच यामुळे लोक गेले? सिंचन घोटाळ्याचा वरती आरोपपत्र दाखल होऊन ज्या न्यायालयामध्ये त्याच्याबद्दलची प्रक्रिया चालू होती ती प्रक्रिया संपलेली आहे. त्यामुळे तो विषय पूर्णपणे संपला. शिखर बँकेच्या बाबतीमध्ये होतं ते सुद्धा संपलेलं आहे. एक असं आहे की साधारण बघायला मिळतं की चौकशी सुरू असते, नेते गेल्यानंतर चौकशी थांबते किंवा आरोपपत्र मागे घेतलं जातं किंवा काय असं. हे बिलकुल काही नाही. हे इतकी मोठी शक्ती एका वेळेला पक्षातून बाहेर पडेल असं स्वप्नातही वाटलं होतं. अजितदादांना 43 आमदारांचं समर्थन मिळेल, राज्यभरातल्या 75% संघटनेचं समर्थन मिळेल असं बिलकुल वाटलं नाही. तो धक्का, त्याने आलेलं नैराश्य, ज्या वेळेला काही आमच्या सहकार्यांना फसवता आलं नाही त्यावेळेला ते आरोप करतात. पवारांनी असं म्हटलंय खुद्द. साहेबांनी काय म्हणावं त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण आम्ही घेतलेली भूमिका एक गोष्ट मान्य करावी लागेल, फक्त राष्ट्रवादीबद्दल नाही, कुठलेही पक्ष ज्या लोकांवर आरोप होते, जे भाजपच्या सोबत नव्हते त्यांच्यावर आरोप होता, चौकशी होते ईडीचे किंवा EOWची, आणि मात्र ते भाजपमध्ये गेल्यावर मात्र पुढे काही होत नाही. असं आहे की आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा जे काय स्थान देशभरामध्ये मिळालेलं आहे, अशा वेळेला त्या पक्षाच्या वरती विकासाच्या मुद्द्यावरती, धोरणांच्या वरती, आंतरराष्ट्रीय धोरणांच्या वरती, देशामध्ये निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांच्या वरती बोलण्याचं कुठलंही कारणच शिल्लक राहत नाही. त्यावेळेला विरोधकांच्याकडे टीका टिप्पणी करण्यासाठी काय लागतंच, ते टीका टिप्पणी करण्याचं एकमेव साधन आज त्यांच्याकडे आहे. ED, CBI, इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणेचा, तपास यंत्रणेचा वापर, हे एवढंच बोललं जातं. याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. कारण याच्यापेक्षा दुसरं बोलण्यासारखं असतं तर ते बरोबर बोलले असते. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न की प्रदेशाध्यक्ष म्हणून विचारते की शरद पवारांचे 10 उमेदवार उभे आहेत आणि आपल्या पक्षाचे 4 उमेदवार उभे. उद्या जर निर्णय एक जरी जागा शरद पवारांच्या पक्षाची जास्त आली तर जनतेच्या न्यायालयात फैसला झाला असं शरद पवार म्हणू शकतात. तुम्हाला काय वाटतं? आमचा स्ट्रायकिंग रेट, आम्ही 4 जागा लढवत आहोत, 100% लागेल. 1 जागा आम्ही रासपाला सोडलेली आहे, ती जागा निवडून येईल. 45+ हे महायुतीचं उद्दिष्ट आहे. 45+ आम्ही जागा राज्यामध्ये 100% महायुती जिंकणारच असा विश्वास साम मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मी प्रदेशाध्यक्ष म्हणून व्यक्त करतोय. सर, भुजबळांबद्दल एक चर्चा सुरू झालेली आहे. काल भुजबळ मीडियासमोर येऊन बोलले की 30 मे पर्यंत तरी उमेदवारी जाहीर करा. 30 मेला निवडणूक आहे आणि त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की दिल्लीमध्ये बैठक झाली, त्यानंतर तुम्ही असतील, अजित पवार असतील, त्यांनी बोलून त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवायचे. त्यानंतर ते म्हणाले की मी त्यांना म्हटलं की समीर भुजबळ लढवतील, पण ते छगन भुजबळांवरच तुम्ही अडून होतात. छगन भुजबळांनी त्याची तयारी दर्शवली, मात्र कुठेच पुढे गाडी सरकली नाही. शेवटी माझ्यामुळे उमेदवारी रखडली म्हणत मी माघार घेण्याची तयारी सुद्धा दाखवली असं भुजबळ म्हणाले. काय नेमके भुजबळांबद्दल? यावेळेला आपण पाहिलं तर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, यांची जागा वाटप किंवा उमेदवार निवडीची प्रक्रिया दीर्घकाळ लांबली. वर्षा गायकवाडची उमेदवारी कधी जाहीर झाली? काँग्रेस महाविकास आघाडीकडून काल परवा. त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. भुजबळ साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आधारस्तंभ आहेत. एक गोष्ट खरी आहे जी त्यांनी सांगितली ती, दिल्लीतल्या चर्चेमध्ये भुजबळांनी उमेदवारी करावी असं चर्चा नक्की त्या ठिकाणी झाली होती. त्या पद्धतीने भुजबळ साहेबांजवळ मी, राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांनी चर्चा त्या ठिकाणी केली आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा संमती दिली. नाकारत नाही, खरं आहे. भुजबळ साहेब पण आता त्यांना मिळणार आहे उमेदवारी? ऐकून घ्या ना. त्यानंतर विलंब होत गेला.
आजही काही जागांच्या वाटपाच्या प्रक्रिया चालू आहेत. आजही अजून ठाणा असेल, मुंबईतला एका जागा असेल किंवा पालघरची जागा असेल. हे पण त्यांना जर सांगितलं असेल की तुम्ही निवडणूक लढवा, तर मग घोडं अडलंय कुठे? मी पक्षाकडनं जे घडलं ते आपल्याला सांगितलं. एक बाब खरी आहे की महायुतीमध्ये सुद्धा नाशिकच्या जागेतला निर्णय झालेला नाही. आजही प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा दावा आहे की नाशिकची जागा आम्हाला मिळावी. दरम्यानच्या कालावधीमध्ये माझाही भुजबळ साहेबांचा त्याला संपर्क होऊ शकला नाही, कारण मी आज उमेदवारी लढतो आहे. त्यावेळेलाच भुजबळ साहेबांनी पत्रकार परिषद घेतली, तो त्यांचा हक्क आहे. ते आम्हाला सर्वांना सिनियर आहेत, आमच्या सर्वांच्यापेक्षा अधिक राजकारणामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचं ज्येष्ठत्व आणि त्यांचं मनातल्या मोकळेपणाच्या भावना ठीक आहे. एक गोष्ट तर तुमच्या बोलण्यातून क्लिअर झाली की भुजबळांनी निवडणूक लढवावी हे भाजपचं म्हणणं होतं, अमित शहांचं सुद्धा म्हणणं आहे आणि त्याबद्दल तुम्ही बोलले. एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर आपण रॅपिड फायर घेऊया 5 की सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवावी हा निर्णय भाजपचा होता की राष्ट्रवादीचा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. बरं, रॅपिड फायर सर, एक छोटे प्रश्न आहेत, त्याचे 2 पर्याय असणार आहेत. तुम्हाला प्रमुख विरोधक कोण वाटतं? शिवसेनेचे तुमच्या विरोधातले ठाकरे गटाचे उमेदवार की शरद पवार? आज माझ्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. राजकारणामध्ये म्हणजे आत्ताच्या याच्या विधानसभा महत्त्वाची वाटते की लोकसभा? आता मी लोकसभा स्वीकारलेली आहे, त्यामुळे लोकसभा. मोदींची गॅरंटी जास्त काम करेल मतदारसंघात की तटकरेंचं काम? मोदींच्या गॅरंटीसह माझं काम. हु इज युअर फेवरेट यंग पॉलिटिशियन? आदिती तटकरे की अनिकेत तटकरे? बोथ. रायगडचं पालकमंत्री कोणी व्हावं असं वाटतं? भरत गोगावले की आदिती तटकरे? मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो पालकमंत्री. आवडते उपमुख्यमंत्री कोण? अजित पवार की देवेंद्र फडणवीस? अजितदादा माझे नेते आहेत, दीर्घकाळ त्यांच्या समवेत काम केलेलं आहे. त्यांची माझी जवळीक ही वेगळी आहे, मैत्रीचं अतूट नातं आहे. पण देवेंद्रजींचं सुद्धा प्रशासनाचं वकूफ, अवाका आणि महाराष्ट्राच्या प्रश्नासंबंधितली जाण ही उल्लेखनीय आहे. ते माझ्यासाठी दोन्ही आदर्श आहेत. महाराष्ट्रातले विकास पुरुष कोण? शरद पवार की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी देशाचे विकास पुरुष आहेतच स्वाभाविकपणाने. महाराष्ट्राच्या दृष्टीने एक असं आहे की महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी दीर्घकाळ काम केले, कधी कोणी नाकारलं नाही. 4 वेळा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दोन्ही सभागृहाचे. एकच उत्तर द्यायचं दोघांमधलं. एक असं आहे की आपण ज्यावेळेला प्रश्न विचाराल, एकतर अलीकडच्या कालावधीमध्ये मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशाच्या अनेक पंतप्रधानांपैकी एक असे पंतप्रधान आहेत की त्यांनी देशाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव फार मोठ्या प्रमाणावरती नेलं. देशात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केल्या. महाराष्ट्र आहे आणि पवारसाहेबांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये दीर्घ आहे. त्याच्यामुळे आपण जो प्रश्न विचारला तो तितकाचा समर्पक नाही, त्याच्यामुळे उत्तर तसंच देणार. ठीक आहे. हे होते सुनील तटकरे. त्यांना आपण सामकडून खूप सदिच्छा देऊया आणि या निवडणुकीचा निकाल काय लागतोय हे पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.